मनसे आणि ठाकरे सेनेच्या युती संदर्भातल्या चर्चांना उधाण आले, कारण समीकरणच तशीच काहीशी बनताना दिसतात। अनेकदा विरोधकांकडून देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे सेनेच्या या युती संदर्भात टीका देखील करण्यात आली। कोणतेही मुद्दे याआधी ठाकरे बंधूंची कधी कधी भेट झाली आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 5 जुलै 2025 ला हिंदी सक्ती विरोधातील मेळाव्यात हे दोघेही एकत्र दिसले। 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले। 27 ऑगस्ट गणेश चतुर्थीनिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। त्यानंतर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब शिवतीर्थावर एकत्र दाखल झाले। आपण पाहू शकतोय जवळपास 7 ते 8 वेळा एकत्र हे दोघेही बंधू एकत्र दिसलेले आहेत, जाहीररित्या एकत्र दिसलेले। त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेच्या या युतीवर कुठेतरी शिक्कामोर्तब होणार का असंच बोललं जातंय, कारण अनेक असे मुद्दे आहेत। महाराष्ट्रातले काही मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या संदर्भातला मुद्दा असो, किंवा मग मुंबईकरांचे अनेक मुद्दे असो, मराठीचा मुद्दा तर आहेच। असे अनेक मुद्द्यांवर ठाकरे सेना आणि मनसे अनेकदा एकत्र येऊन लढलेले अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। दोन्ही पक्षांचे एकत्र मेळावे होतात, एकत्र आंदोलनं होतात। याच पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष आगामी पालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढणार असल्याची चिन्ह आता अधिक स्पष्ट होताना संपूर्ण महाराष्ट्र पाहू शकतो। ही या क्षणाची दृश्य आहेत। राज ठाकरे हे आता मातोश्रीवर जाण्यासाठी रवाना झालेले आहे। स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय आणि याच निमित्तानं सहकुटुंब एकत्र बसतील। स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच निमित्तानं ठाकरे बंधूंची आज पुन्हा एकदा भेट होतीये। या भेटीत नेमक्या चर्चा काय होतायत, काय ठरतंय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अजूनपर्यंत देखील दोन्ही बंधूंपैकी कोणीही जाहीररित्या युतीची घोषणा केलेली नाही। मात्र ही युती झाल्यातच जमा आहे असं कार्यकर्त्यांकडून पण अनेकदा सांगण्यात आलंय, अनेकदा प्रतिक्रिया अशाच आल्यात। दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते हे सकारात्मक आहेत, आनंदी आहेत। दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे, आम्ही कार्यकर्ते आहोत, आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन करू, अशी प्रतिक्रिया अनेकदा मनसे आणि ठाकरे सेना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा दिलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।